आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ॲलर्जी आणि होमिओपॅथी या विषयावर बातचीत करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर कविता चांडक. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. श्रोते हो, डॉक्टर कविता चांडक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या MD आणि PhD आहे होमिओपॅथीमध्ये. त्यासोबतच 3 गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहे. डॉक्टर, पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. धन्यवाद. डॉक्टर, आता ॲलर्जी आणि होमिओपॅथी हे 2 शब्द आपल्या आजच्या विषयामध्ये आहेत. तर ॲलर्जी म्हणजे काय आणि त्याचे काय प्रकार असतात हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तर काय सांगाल त्याविषयी? ऍक्च्युली ॲलर्जी म्हणजे काही खूप मोठा स्टिग्मा नाही आहे. जसं आमच्याकडे भरपूर पेशंट येतात, डॉक्टर मला त्वचेची ॲलर्जी आहे. कोणी येतं सांगतं मला एखाद्या वस्तूची, जसं लहान मुलं गार्डनमध्ये जातात, पोलनची ॲलर्जी होते, डस्टची होते, किंवा मी काही खाल्लं तर ॲलर्जी होते. एक पेशंट माझ्याकडे आली, तिला 70 वस्तूंची ॲलर्जी होते. तर अशी भरपूर वस्तूंची ॲलर्जी वेगवेगळ्या व्यक्तीला असते. पण ॲलर्जी म्हणजे बेसिकली शरीर 2च प्रकारचं दाखवतं. एक तर त्वचेवर ॲलर्जी येईल किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, म्हणजे एक तर तुम्हाला शिंका येतील, खोकला येईल, सर्दी येईल, अन्यथा त्वचेवरती काहीतरी दाणे वगैरे येतील. तर ॲलर्जी मॅनिफेस्ट करायचे आपले 2च प्रकार असतात आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे. आणि माझा एक प्रश्न तुम्हाला आणि श्रोत्यांना आहे, ॲलर्जी ही खरंच बाहेरून येते असं तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे असं वाटतं की बाहेरचा कुठल्या तरी पदार्थामुळे आपल्याला ती होत असते. एका गार्डनमध्ये समजा जवळपास 50 मुलं खेळतात आणि एखाद्या मुलाला पोलनची ॲलर्जी आहे, तर तो प्रॉब्लेम गार्डनचा, फुलाचा, पोलनचा आहे का? नाही. तो त्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपण जसं एका घरात 10 लोक राहतो आणि एकच पाणी पितो आणि आपण काय म्हणतो, जॉन्डिस इज अ वॉटर बॉर्न डिझीज. मी खराब पाणी प्याले म्हणून मला जॉन्डिस झालं. घरात प्रत्येकाने तेच पाणी पिलं. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आहे. ॲलर्जी म्हणजे सामान्य वस्तूंना जेव्हा तुमचं शरीर असामान्य प्रकारे रिॲक्शन देतं, त्याला आपण ॲलर्जी म्हणतो. आलं लक्षात? तर ॲलर्जी म्हणजे तुम्ही जसं एखादी वस्तू खाल्ली आणि त्याचं रिएक्शन तुमच्या बॉडीवरती झालं, याचा अर्थ आहे की तुमच्या बॉडीचं हिस्टॅमिन लेवल नॉर्मल नाही आहे, किंवा तुमच्या बॉडीमध्ये कुठले तरी एन्झाईम नॉर्मल नाही आहेत, कमी आहेत किंवा जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या पर्टिक्युलर वस्तूला रिॲक्ट करता. प्रॉब्लेम त्या वस्तूचा नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की ॲलर्जी ही कधीही बाहेरून येत नाही. ती आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कुठेतरी काहीतरी लॅक्युना असतं, त्याच्यामुळे ती येते. आणि होमिओपॅथी तेच लॅक्युना भरायचं काम करतं. या ॲलर्जीचे प्रकार कुठले कुठले आहेत? ऍक्च्युली असं बघितलं तर ॲलर्जीला कुठले प्रकार नसतात. मॅनिफेस्टेशन 2 प्रकारचे असतात. एक तर त्वचेवर झालं आणि दुसरं रेस्पिरेटरी ट्रॅक्टवरती. पण प्रकाराचं बोलायचं झालं तर खूप लोकांना ऍक्टिव्ह ॲलर्जी असते. ऍक्टिव्ह म्हणजे स्वतःने काही घेतलं तर त्याच्यामुळे होतं. जसं मी काही खाल्लं आणि मला ॲलर्जी झाली, किंवा मी जर थंड वातावरणात गेले आणि मला शिंका आल्या तर ते ऍक्टिव्ह ॲलर्जी झाली. पण काही लोकांना पॅसिव्ह ॲलर्जी सुद्धा असते. जसं तुम्ही माझ्या बाजूला बसल्यात आणि तुम्ही स्मोकिंग करत आहात, पण त्या स्मोकिंगच्या वासामुळे जर मला शिंका येत आहे किंवा खोकला येत आहे तर ती पॅसिव्ह ॲलर्जी झाली. पण दोन्ही प्रकारे अल्टिमेटली प्रॉब्लेम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आहे, बाहेरच्या वातावरणात नाही आहे. डॉक्टर, काही लक्षणं आपण बोलता बोलता सांगितली आहे की स्किनवर रॅशेस येतील किंवा आणखी रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल, ही लक्षणं तर झाली. पण या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं असतात का ॲलर्जीची? बघा, ॲलर्जी जर तुम्हाला रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये झाली तर ॲलर्जिक रायनायटिस होतो. म्हणजे सर्दी निघेल, कंटिन्यू वेदर चेंज झालं, सर्दी सुरू झाली, किंवा एखाद्या पर्टिक्युलर फ्लावरचा तुम्ही स्मेल घेतला तर सर्दी सुरू झाली, किंवा परफ्यूममुळे सुरू झाली, परफ्यूम वापरला किंवा उदबत्ती लावली स्ट्रॉंग तर शिंका सुरू झाल्या. हा ॲलर्जिक रायनायटिसचा प्रॉब्लेम झाला. खूप लोकांना ॲलर्जिक सायनोसायटिस होतं. म्हणजे जसं वातावरण बाहेर बदललं आणि तुम्ही घरात आहात, बाहेर निघालच नाही, तुमची खिडकी दारं सगळे बंद आहेत, तरी तुमचे नाक इतकं नोज स्टफी होऊन जातं आणि सुखी सर्दी ज्याला म्हणतात, ड्राय कुरायचा, म्हणजे आतमध्ये खूप जमा होते पण ती बाहेरच नाही निघू शकत, त्याला ॲलर्जिक सायनोसायटिस म्हणतात. आता झालं ॲलर्जी त्वचेवर कशी येते. समजा एखादी वस्तू लावली किंवा एखादं कुठलं फेशियल करून खूप पेशंट येतात आणि सांगतात, डॉक्टर देखो फेशियल किया, मेरे पूरे चेहरे पे दाने आ गए. प्रॉब्लेम त्या कॉस्मेटिक क्रीम मध्ये नसतं किंवा तुमच्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये नसतं, कारण ती ब्युटिशियन ते प्रोडक्ट वर्षापासून वापरत असते, प्रत्येकाकरता वापरत असते. आणि ते कंपनीचे जे प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात ते सुद्धा FDA आणि म्हणजे कुठेतरी चेक होऊनच आलेले असतात. विदाऊट चेक ते मार्केटमध्ये आलेले नसतात. तर प्रॉब्लेम त्याच्यात नसतात. प्रॉब्लेम आहे की तुमची स्किनची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, त्या प्रोडक्टमधल्या एखाद्या पर्टिक्युलर कंपोजिशनला तुमची बॉडी एक्सेप्ट नाही करू शकत आहे. ॲलर्जी म्हणजे बेसिकली कि मैं तुमको नहीं स्वीकार कर सकता, जो चीज सब स्वीकार कर रहे, मेरा दरवाजा आपके लिए बंद है, दॅट इज ॲलर्जी. आता ही ॲलर्जी मुख्यत्वे कुठल्या व्यक्तींमध्ये दिसून येते जास्त? ज्यांना इडिओसिनक्रेसी असते. इडिओसिनक्रेसी हा एक मेडिकल वर्ड आहे. इडिओसिनक्रेसी म्हणजे ज्यांची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. जसं काही पेशंट असतात, सध्या माझ्याकडे माझी एक रशियन पेशंट आहे, तिचा प्रॉब्लेम आहे की डॉक्टर बोले मेरे को हर चीज से एलर्जी है,
दवाइयों से भी है, मतलब आप अगर कोई भी दवाई देंगे तो वो मेरी बॉडी में एग्रावेट होता है, जबकि मैं तो होमिओपॅथी दवाई देते हूँ. हां. आलं लक्षात. मी जर होमिओपॅथी औषध देत आहे आणि खूप लो पोटेन्सीमध्ये देत आहे तरी तिला प्रत्येक मेडिसिन एग्रावेट होता. आणि कुठलंही औषध घेतलं तिने तर ती म्हणे मला एक तर चेहऱ्यावर सुजन येते, हातापायावर अंगावरती रॅशेस येतात, लघवीच्या जागेवर खूप खाज होते आणि लघवीमध्ये बर्निंग होते. हे तिला प्रत्येक औषधानंतर होतं. हां. 2 कारणं, एक तर माइंडसेट झालेला आहे, पण माइंडसेट आपण फक्त माइंडसेट म्हणून नाही सोडू शकत, कारण तिने आधी ते अनुभवलं असावं खूप औषधानंतर. त्याच्यानंतर तिला ते कळलं. त्याचा अर्थच हा झाला की ती खूप हायपर सेन्सिटिव्ह आहे. त्याला आपण म्हणतो फ्रॅजिलिटी ऑफ द बॉडी. जर तुमची बॉडी खूप फ्रॅजाईल आहे, तुमची बॉडी हायपर सेन्सिटिव्ह आहे, तुमच्या बॉडीचं रिएक्शन प्रत्येक गोष्टीला खूप जास्त आहे, एक्सेप्टन्स कमी आहे, रिएक्शनच जास्त आहे, रिसेप्शन नाही आहे आणि रिएक्शन जास्त आहे, त्या परिस्थितीत असे जे पेशंट असतात ओव्हर सेन्सिटिव्ह ते ॲलर्जी करता खूप प्रोन असतात. दुसरे पेशंट जे लहानपणापासून नेहमी आजारी पडतात. आणि तिसरी कॅटेगरी अशी आहे की जे सेल्फ मेडिकेशनचे पेशंट असतात ना ते नक्की हमखास ॲलर्जीमध्ये लँड होतात, कारण थोडं वातावरण बदललं ते आपल्या मनाने औषध घेतात. तुम्ही वारंवार छोट्या छोट्या गोष्टी करता जेव्हा औषधं घेतात, कुठली गोष्ट असो, डॉक्टरांना न भेटता, तर तुमची इम्युनिटी वारंवार सप्रेस होते त्या औषधांनी. याच्यामुळे वातावरणात जे छोटे मोठे बदल होतात, दर 3-4 महिन्याला वातावरण बदलतात आणि सर्दी खोकला 1-2 दिवसाकरता प्रत्येक जीवित व्यक्तीला होतो, तो व्हायलाच हवा. तुम्ही जर तो सुद्धा दाबत गेले ना, शरीरात तुम्ही जितकी घाण दाबली तितके तुम्ही प्रोन झाले एलर्जीला, कारण शरीर कधी ना कधी तर ती घाण बाहेर फेकेलच ना. शरीर बँकेसारखं असतं. तुम्ही लहान लहान सर्दी एक 10-15 वर्ष दाबत चला, आधी ब्रॉन्कायटिस येईल आणि एक दिवस खूप जास्त व्याज जमा झालं ना शरीराच्या बँकेकडे तर तुम्हाला अस्थमा येईल. हां. तर अशा पद्धतीने ते रिॲक्ट होत असतं शरीर आपलं. एक्झॅक्टली. डॉक्टर, त्यानंतर तुम्ही म्हणालात की एक रायनायटिस आणि सायनोसायटिस हे 2 टाईपचे सांगितले. हे कुठल्या कंडिशनमध्ये नेमकं होत असतं? हे जे लोक थंड हवेला सेन्सिटिव्ह आहेत, जसं खूप पेशंट असतात ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करून आले, दुसऱ्या दिवशी सर्दी, क्यों तो रातभर ट्रेन में एसी चालू था, थिएटरमध्ये गेले की सर्दी, कारण एसी सुरू होता. तर असे खूप लोक सेन्सिटिव्ह असतात. पण आता नागपूर सारख्या शहरात जर आपण राहतो, विदाऊट एसी आपण राहूच नाही शकत आहोत, कारण आपल्याकडे तर 3च वेदर आहे, हॉट, हॉटर अँड हॉटेस्ट. तर तुम्ही विदाऊट एसी राहूच नाही शकत. मग अशा वेळी आपण पेशंटला हे सजेस्ट नाही करू शकत की आपका एसी बंद करो. मग आम्ही त्याची शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढवतो की त्या एसीमुळे त्याला शिंका येणं बंद होऊन जातं आणि एसी सोबत मग ते फ्रेंडली होऊन जातात. त्यानंतर सायनोसायटिसच्या बाबतीत पण तेच आढळतं. सायनोसायटिस करता अल्टिमेटली तेच आहे की बॉडी सेन्सिटिव्ह आहे, पण सायनोसायटिस त्या पेशंटमध्ये जास्त होतं ज्यांनी वारंवार औषधं खाऊन सर्दी दाबलेली असते. कारण तुम्ही जेव्हा सर्दी दाबता तर सर्दी 2च ठिकाणी जाऊन जमा होते, एक तर तुमच्या सायनसमध्ये, तर तुम्ही सायनोसायटिसमध्ये लँड व्हाल, किंवा मग ती लंग्समध्ये जमा होईल तर तुम्ही ब्रॉन्कायटिस आणि अस्थमामध्ये लँड व्हाल. म्हणजे अल्टिमेटली जे ॲलर्जी आणि मोठे आजार आहेत, ॲलर्जिक डिसऑर्डर, ते कुठेतरी आपण स्वतःच क्रिएट करतो. तर तो आजार किंवा ती घाण शरीरात दाबू नका. सायनोसायटिसच्या पेशंटला मी औषध तर देतेच, पण सोबत त्यांना सांगते फक्त प्लेन गरम पाण्याची वाफ घ्या, जेणेकरून जी सर्दी इतके दिवसांनी आतमध्ये जमा आहे ती मेल्ट होते आणि नाकाने आणि गळ्याने ती बाहेर निघते. तर सायनोसायटिस खूप प्रकारे त्याच्यातच बरा होऊन जातो. यामागची कारणं जर आपण बघितली तर एक इम्युन सिस्टीम कमजोर असणं हे एक कारण असतं. त्या व्यतिरिक्त आणखी काही कारणं असतात बघा. काही काही लोकांचं इम्युन सिस्टीम कमजोर याच्यामुळे, कारण ते चुकीचे औषध घेऊन आजार दाबतात, हे मी सांगितलं. पण काही मुलं जे असतात ना ते बाय बर्थच लो इम्युनिटी घेऊन येतात, कारण प्रेग्नन्सीमध्ये मदरनी तितकी स्वतःची केअर केलेली नसते किंवा ती कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये असते. म्हणजे मदरचं जे इमोशनल स्टेटस आहे हे जर प्रेग्नन्सीमध्ये योग्य नसेल तर मुलांमध्ये भरपूर आजार येतात. आणि इतकंच नाही, मी तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये ऑब्झर्व केलं की ज्या मदरने प्रेग्नन्सीचे 2-3 वर्ष आधी सुद्धा रेग्युलर नेझल ड्रॉप वापरलेले आहेत सर्दी करता किंवा कुठल्या औषधं जास्त वापरलेले आहेत आणि ती सर्दी शरीरात दाबलेली आहे, तर कुठेतरी त्या मुलांमध्ये सुद्धा ते मॅनिफेस्ट होतं पुढे. म्हणजे ज्या होस्ट बॉडीमध्ये ती मुलं राहतात ना त्या बॉडीतलं ते सगळं घेऊन येतात. फक्त शारीरिक ट्रेट नाही, इनफॅक्ट जेनेटिक ट्रेट नाही, तर मानसिक ट्रेट, एनर्जेटिक ट्रेट सुद्धा मुलं घेऊन येतात बॉडीमध्ये. तर अशी मुलं सुद्धा खूप जास्त लो इम्युनिटी सोबत येतात आणि त्याच्यामुळे त्यांची सेन्सिटिव्ह लेवल डे 1 पासून इतकी जास्त असते की पैदा होती बच्चे को सर्दी सुरू हो गया, नाक बह रहा है, और जैसे नाक बह रहा है तो पहला काम डॉक्टर आपको दवाई दे के बंद करेगा 2 दिन के बच्चे की सर्दी. वहां से आपका सप्रेशन शुरू होता. फिर जो बीमारी बॉडी में दबते जाती, धीरे धीरे एक दिन बड़ी बीमारी के रूप में बाहर आ जाती. ही तर झाली कारणं आणि लक्षणं. त्यानंतर प्रश्न येतो की निदान कसं करायचं, आपल्याला नेमकी कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे हे कसं काय नेमकं ओळखायचं असतं? याच्याकरता मी तुम्हाला एक सुंदर केस सांगेल. ही केस माझ्या सोशल मीडियावर सुद्धा आहे. एक माझ्याकडे आंटी येतात, त्या जवळपास 70 वर्षाच्या आहेत. तर त्यांनी 35 वर्ष काहीच खाल्लं
खाल्लेलं नव्हतं. कारण काही पण खाल्लं की इतकी भयानक डोकेदुखी आणि पूर्ण चेहऱ्यावर सूज यायची आणि ती डोकेदुखी कमीत कमी 4 दिवस चालायची. त्यात त्यांना इलायची नाही, लवंग नाही, भाज्या नाही, फळं नाही किंवा नारळाचं पाणी सुद्धा नाही. म्हणजे 35 वर्ष त्यांनी फक्त काय खाल्लं, वरणाचं पाणी, त्याच्यासोबत पोळी. भाजी कुठलीच खाता येत नव्हती, साधी कोथिंबीर सुद्धा खाता येत नव्हती. तर मी त्यांना म्हटलं की काळजी करू नका, मी तुम्हाला औषध सुरू करते. मी त्यांना औषध सुरू केलं आणि फक्त 3 महिन्यामध्ये त्या आंटींनी प्रत्येक गोष्ट खाल्ली जी त्यांनी गेल्या 35 वर्षात खाल्ली नव्हती. म्हणजे लोणचं तर कधी ट्राय केलंच नव्हतं आणि तेल सुद्धा पर्टिक्युलर एकच तेल वापरत होत्या. तूप त्यांनी खाल्लेलं नव्हतं इतक्या वर्षात. ते सगळं त्यांनी खाणं सुरू केलं आणि त्यांनी माझ्या क्लिनिकवर येऊन लिटरली मला हे शब्द सांगितले की डॉक्टर तुम्ही मला याच्यातनं काढलं. मी इतक्या वर्षात जे सगळे लहानपणी खाल्लेले टेस्ट विसरून गेले होते. आता मला असं वाटतं की देवाने तुम्हाला पाठवलं, कारण मरायच्या आधी मला प्रत्येक गोष्ट खायला मिळाली. कारण ॲलर्जी ही कधी बाहेरून येत नाही, त्याच्यामुळे ती 50 वस्तूंची आहे किंवा 70 वस्तूंची आहे किंवा 1 वस्तूची आहे याने काहीच फरक नाही पडत. फरक तिथे पडतो की ते ॲलर्जी तुमच्या शरीराला आहे, तुमची रोगप्रतिकारक शक्तीला आहे, तर त्या शक्तीलाच इतकं स्ट्रॉंग करा आपले की ते प्रत्येक गोष्टीला रिपेल करू शकेल, त्याच्यासोबत भांडू शकेल, त्याच्यासमोर झुकणार नाही. तर याचं निदान जे आहे ते रोगप्रतिकारक शक्तीला स्ट्रॉंग करणं आहे. तर होमिओपॅथीमध्ये नेमकी उपचार पद्धती काय दिलेली आहे? होमिओपॅथीमध्ये बघा, आम्ही औषध जे टाकतो ना, होमिओपॅथीत प्लांटपासून औषध होतात, ॲनिमलपासून तयार होतात, मिनरलपासून होतात. इनफॅक्ट आम्ही मून रेसपासून सुद्धा औषधं करतो. आजकाल आम्ही वायफायचे सुद्धा ते रोटरपासून कलेक्ट करतो आणि त्याची औषधं आहेत, वायफाय रेडिएशन रेमेडी. होमिओपॅथी हा खूपच ॲडव्हान्स सायन्स आहे आजच्या तारखेमध्ये. त्याच्यामुळे औषधं तर भरपूर आहे, पण प्रत्येक व्यक्तीला टाकायचं कसं? 5-6 हजार औषधांमधनं औषध शोधणं खूप कठीण असतं. तर आम्ही तुमची पूर्ण हिस्ट्री घेतो, म्हणजे आम्ही तुमची एक कुंडलीच तयार करतो आणि त्या कुंडलीनुसार तुम्हाला आवड निवड काय आहे, तुम्हाला स्वप्न कशी पडतात, तुमचं पोट स्वच्छ होतं की नाही, फॅमिली हिस्ट्री काय आहे, तुम्हाला स्वतःला लहानपणापासून काय काय आजार झाले आणि कुठले औषध घेऊन ते आजार तुम्ही शरीरात दाबले, हे सगळं आम्ही तुमचं डेटा तयार करतो आणि त्यानुसार तुमच्यानुसार तुमचं एक औषध निघतं. असं नाही की 10 औषध आहेत. होमिओपॅथीत सिंपल आहे, एका बोटात आपण एकच अंगठी टाकू शकतो. तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पेशंट आहे त्याचं औषध त्याच्या डोक्यावर लिहून आमच्याकडे येतं. आम्हाला फक्त ते वाचता आलं पाहिजे. आणि जेव्हा हे पर्टिक्युलर औषध त्याला जातं, मिरर इमेज मेडिसिन ज्याला म्हणतात, त्यावेळी ते व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून जातं. मग ॲलर्जी काय, त्याच्यासोबत सायकेट्री ते काही असेल तर ते सुद्धा ऑटोमॅटिक निघून जातं. इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी काही विशेष औषधं देण्यात येतात का? हे जे औषध आहे याला कॉन्स्टिट्युशनलच म्हणतात. कॉन्स्टिट्युशनल म्हणजे तुमचं मन, तुमचं तन, तुमच्या भावना दिसत नाही पण दुखतात. दुखल्या की आजार सुरू होतात. हार्ट अटॅक इतके भावनानंतरच येतात, सगळेच आजार. तर मन बिमार तोही तन बिमार, हा होमिओपॅथीचा कन्सेप्ट आहे. और मन चंगा तो कटुती मग गंगा, हा सुद्धा होमिओपॅथीचा कन्सेप्ट आहे. तर आम्ही आधी मनाला आणि भावनेला खूप महत्व देतो. कारण एखादी स्त्री तुमच्याकडे आली, तिने म्हटलं डॉक्टर मला नी जॉईंट पेन आहे. नी जॉईंट पेन करता तुमच्याकडे भरपूर औषध आहेत, तुम्ही कसे देणार तिला? तिला कुठलं लागेल हे तुम्हाला कसं माहिती? मेटफॉर्मिन फॉर डायबिटीज हा फॉर्म्युला होमिओपॅथीत नाही आहे. डायबिटीसचा पेशंट आला तरी प्रत्येक पेशंट करता, इव्हन ट्विन्स असले तरी औषध हे वेगवेगळं असतं, कारण ते त्याच्या विचारांनुसार निघतं, त्याच्या शारीरिक सिम्पटमनुसार औषध निघत नाही. ओके, होमिओपॅथीमध्ये मनापासून सगळ्या गोष्टींना बघितल्या जातं आणि फॅमिली हिस्ट्री पण महत्वाची असते. मग आता हे सगळं झालं आणि उपचार पद्धती सुरू असते, तर उपचार पद्धती सुरू असताना जर आराम पडत नसेल पेशंटला, तर मग काही औषधं बदलवण्यात येतात का? नाही, तसे आम्ही बघा प्रत्येक पेशंटला महिन्यात एकदा अपॉइंटमेंट देतोच, भेटायला बोलावतो आणि दर महिन्यात त्याचे काय चेंजेस आहे त्यानुसार औषध बदलतो. खूपदा असं असतं की प्रत्येक वेळेस पहिलं औषध परफेक्टच असेल, चुका प्रत्येकाकडनं होतात. कदाचित ते बरोबर नसेल किंवा खूपदा औषध बरोबर असतं पण पोटेन्सी बरोबर नसते. कधी आम्ही 200 टाकतो, तिथे 1 लाख पाहिजे असते किंवा 1000 पाहिजे असते, तर ते आम्हाला औषध चेंज करायला मिळतं. आणि जेव्हा शेड्यूल सुरू असतं तर मी पेशंटला आधीच सांगते की ॲलर्जी जर काढायची आहे मुळासकट, तर माझ्याकडे येताना 8-10 महिने घेऊन या. कारण 4 दिवसात मी तुमची सर्दी काढून देईल, शिंका दाबून देईल, पण ते पुन्हा येईल. तुम्हाला ते हवं आहे का? किंवा आजार मुळासकट काढून पाहिजे? तुम्ही घराला झाडू लावाल, 2 मिनिटात काम होईल, मला ते करता येईल. पण तुम्हाला जर जाळे काढून घर स्वच्छ करायचं परमनंट, तर तुम्हाला 20 मिनिटं लागतील. ते 20 मिनिटं तुम्ही मला द्या. कारण ॲलर्जी शरीरात डेव्हलप व्हायला खूप वर्ष घेते, खूपदा ती जन्मजात सुद्धा असते. तर तुम्ही ती काढाल कशी? त्याला काही तर महिने तुम्हाला डॉक्टरला द्यावं लागेल जर हा आजार मुळासकट काढायचा आहे तर. आणि माझा आजपर्यंत ॲलर्जीचा कुठलाही पेशंट कंप्लेंट घेऊन परत नाही आला की डॉक्टर तुमच्या औषधानंतर काही झालं. 10-10, 15-15 वर्ष झाले पेशंट कधीच परत नाही आले. डॉक्टर, त्यासोबत असं ऐकलंय की होमिओपॅथीमध्ये पथ्य पण पाळावी लागतात, तर ॲलर्जीची उपचार पद्धती सुरू असताना काही पथ्य असतात का? ही खूपच
खूपच मोठी चुकीची धारणा आहे. होमिओपॅथीमध्ये कुठल्याच पथ्याची ऍक्च्युअली गरज नसते आणि आजकाल मेडिसिन इतकं चांगलं येतं ऍडव्हान्स. पथ्य एकच मी देते की औषधाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीच खाऊ नका, कारण ऑलरेडी तुमची बॉडी इतकी वीक झालेली असते, इम्युन सिस्टीम ऑलरेडी वीक असते. जे व्हायचं असतं ते झालेलं आहे, त्याच्याकरताच तर तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. आहारामध्ये काही बदल करावा लागतो का? हा, आहारात जरूर मी सांगते. समजा तुम्हाला सेन्सिटिव्हिटी खूप आहे, थंड वस्तू खाल्ल्याने तुम्हाला शिंका येतात, तर मी त्यांना एक सजेस्ट करते की खूप एकदम थंड खाऊ नका. फ्रीजमधल्या वस्तू आधी काढून ठेवा, रूम टेम्परेचरवरती येऊ द्या. जसं खूप पेशंट येतात की थंड दही खाल्ल्याने त्रास होतो, फ्रीजमधून काढलं दही खाल्लं तर अशा वेळी तुम्ही आधी काढून ठेवा. इतकंच पथ्य मी सांगते. पण मी हे अजिबात सांगत नाही की हे खाणं बंद करा, कारण जर ते खाणं बंद केलं तर तुम्हाला कसं जजमेंट येईल की तुमचं मेडिसिन काम करत आहे. फॉर एक्झाम्पल, जास्त पेशंट येतात बेसन आणि वांगे. डॉक्टर बेसन खाल्लं, शरीरावरती सूज आली, वांगे खाल्ले, चेहऱ्यावरती खाज सुरू झाली. हे पेशंट भरपूर येतात माझ्याकडे. तर मी त्यांना सांगते, मी जेव्हा औषध देईल ना, पुढच्या वेळेस माझ्याकडे यायच्या 2 दिवस आधी वांगे आणि बेसन खाऊन या, मग बघूया किती चेंज येतं. म्हणजे जेणेकरून मलाही कळतं की औषधाने किती काम केलं आणि मला पोटेन्सी वाढवायची की कमी करायची आहे. आता ॲलर्जी आपण म्हणालात, रेस्पिरेटरी सिस्टीमवर आणि स्किनवर त्याचा इफेक्ट खूप जास्त होत असतो. मग त्यासाठी काही व्यायाम असतात का? व्यायाम तर प्रत्येक गोष्टीसाठी असतात मॅडम, फक्त ॲलर्जी करताच का? व्यायाम हे फिटनेस करता असतं. व्यायाम अल्टिमेटली तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करता. स्पेशली जर तुमची सेन्सिटिव्हिटी लंग्स एरियामध्ये जास्त आहे आणि रेस्पिरेटरी ॲलर्जीज आहेत तर प्राणायाम केले पाहिजे. आणि जर दुसरे आहे तुमच्या त्वचेवरती वगैरे त्रास जास्त आहे तर अशा वेळी काही खूप पर्टिक्युलर व्यायाम नाही मी सजेस्ट करू शकत. पण ओव्हरऑल जितकाही तुम्ही कराल, योगा करा, वॉक करा, काही पण व्यायाम करा, आळस कमी करा, शरीराला एकदम फिट ठेवा आणि 24 तासाच्या दिवसात 24 मिनिटं व्यायामाला द्या, 12 गिलास पाणी पित चला. इतकं केलं ना तर भरपूर आजार स्वतःहून कमी होतात. पण ॲलर्जीज ह्या खूप स्टबन असतात. ही टेंडन्सी आहे, हा आजार नाही आहे, ती बदलावीच लागते. तिथे व्यायाम, योग्य आहार याच्यासोबत औषधाचा खूप मोठं योगदान आहे. डॉक्टर सरते, शेवटी ॲलर्जी आणि होमिओपॅथी या विषयावर आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल? मी सांगेल, ॲलर्जी ही कधी बाहेरून येत नाही, ती आपल्या शरीरात असते आणि शरीराची ती कमी असते. तर ती जी काही कमी आहे ती पूर्ण भरून टाका. त्याच्याकरता अँटी ॲलर्जिक खाऊन त्याला वेळेनुसार हे करू नका, ढकलू नका पुढे, कारण अँटी ॲलर्जिक खूपदा सिडेटिव्ह असतात आणि ते अँटी ॲलर्जिक खाल्ले की झोप येते पेशंटला, मग हळूहळू वजन वाढत जातं आणि त्याचे साईड इफेक्ट मध्ये खूपदा किडनी डिसऑर्डर, कानाचे प्रॉब्लेम, त्वचेचे आजार किंवा इतर कुठले मोठे आजार येतात. तर आजाराला ढकलू नका, लक्षणाची चिकित्सा करू नका. आजार हा मुळासकट काढून घ्या. होमिओपॅथीमध्ये तो पूर्ण मुळासकट निघतो. ॲलर्जी ही टेंडन्सी आहे, जशी किडनी स्टोन टेंडन्सी आहे, पाईल्स टेंडन्सी आहे. खूपदा पेशंट पाईल्सचे आणि किडनी स्टोनचे ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा होमिओपॅथीत येतात. एकंदरीतच दैनंदिनी कशी असावी? आता कारण आपल्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख झाला की इम्युन सिस्टीम चांगली असायला हवी, म्हणजे कुठलाही आजार आपल्याला होत नाही किंवा उशिरा होईल. तर इम्युन सिस्टीम चांगली राहावी म्हणून आपली दिनचर्या काय असायला हवी, काय सांगाल? बघा, मी दुसऱ्यांची कशी असावी हे सांगणं आजकाल थोडं कठीण आहे मॅडम, कारण कसं आहे, लोकांना असं वाटतं की तुम्ही एन्फोर्समेंट करत आहात. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही प्रश्न विचारला तर मी सांगते माझी दिनचर्या. जसं मी सकाळी 5:30-6ला उठते, नंतर मी 1 तास पूर्ण शरीराला देते, जिममध्ये जाते, नंतर आल्यानंतर लाईटमध्ये ब्रेकफास्ट, फळं जास्त घ्या, सॅलड घ्या, तळलेले पदार्थ अवॉइड करा आणि एक्सरसाइज हे कंपल्सरी असलंच पाहिजे. याच्यानंतर सुद्धा इव्हिनिंगला मी एक 10-15 मिनिटं फिरायला जाते, कारण माझा सिटिंग जॉब आहे. तर ज्या लोकांचा सिटिंग जॉब आहे त्यांनी तर एवढं एफर्ट घेतलंच पाहिजे बॉडी करता. आणि आहार हा खूप चांगला घेतला पाहिजे. म्हणजे जसं लंचमध्ये आपण म्हणतो, लंच हा हेवी असला पाहिजे, शरीराला सगळ्या गोष्टी पुरल्याच पाहिजे. त्याच्यात वरण भात, भाजी पोळी, जगात सगळ्यात चांगलं भारतीय फूड ज्याला म्हणताना आपलं ताट जे आहे ते जगात सगळ्यात चांगलं आहे, कारण त्यात सगळे रंग असतात. ते खाल्लंच पाहिजे. मग तुम्ही जे संध्याकाळी खाता किंवा रात्रीच्या जेवणात खाता ते खूप लाईट डाएट असलं पाहिजे. तर सकाळी एखाद्या राजासारखं खा आणि रात्री एखाद्या भिकाऱ्यासारखं खा. इतकं जरी केलं ना तर तुम्हाला जगातले 120 आजार असे आहे जे तुमच्या जवळपास सुद्धा फटकत नाही. इतकंच करायचंय. झोप चांगली घ्या. डॉक्टर, खरंच खूप मोलाचा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिला आहे. डॉक्टर कविता चांडक, आपण इथे आलात आणि ॲलर्जी आणि होमिओपॅथी याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, ॲलर्जी आणि होमिओपॅथी या विषयावर सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर कविता चांडक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.